हे गाईज, आम्ही आलो नाशिकला. ॲक्च्युली आम्हाला शॉपिंग करायची होती. क्राऊड खूप होता सकाळी सकाळी. आम्ही थेट गेलो हॉटेलमध्ये. पहिलं अगोदर नाश्ता वगैरे करून घेऊ. आम्ही वेटरला आवाज देतो आहे, तो आला खूप लेट. नंतर यांनी तिघांनी राईस प्लेट वगैरे मागवली, पण मी नाही मागवली बिकॉज मला एवढं सकाळी सकाळी दाल राईस वगैरे खायला नाही जमत. आणि बघा, हे लोक मस्त जेवण करते आणि मी बसले. कधीची यांच्याकडेच बघते की अरे कधी येईल. शेवटी आली बाबा माझी पण थाली. हिला हसायला आलं का तर सगळंच झाल्यानंतर तुझं येते म्हणून. मग काय, चहा वगैरे पिली आणि थेट रिक्षाने निघालो आम्ही. नंतर आम्ही एक टॅटूवाल्याच्या इथे गेलो. ते टॅटूवाल्याचं शॉप एवढं सुंदर होतं ना, खूप छान होतं. पण आम्ही त्या टॅटूवाल्याच्या इथे गेलो. हे बघा, तुम्हाला शॉप दाखवते अगोदर. आणि आम्ही वरती गेलो. तिथे वरती गेल्यानंतर मग माझा पहिला टॅटू रिमूव्ह करायला घेतला त्यांनी आणि त्या दोघींचा मग टॅटू वगैरे काढायचा होता. माझा टॅटू रिमूव्ह करताना मला खूप त्रास झाला मला, पण ठीक आहे, रिमूव्ह करायचं होतं ना. मग तिकडनं थेट आम्ही निघालो आता हेअर कट करण्यासाठी. आणि ऊन एवढं होतं की मी इथं छत्रीच घेतलेली, कारण की सहनच नाही होऊ शकत नाही एवढं ऊन. टेम्परेचर 41% टेम्परेचर होतं तिथे. मग काय, आम्ही सलूनमध्ये आलो. ते हेअरकट करायला लागले. मग मी काय करणार, मी पण हेअरकट करायला लागली. ते बघा, ती हेअरकट करते, मी हेअर वॉश माझा झाला आणि तिचा हेअर वॉश चालू आहे. ठीक आहे, मग मस्त त्यांनी माझा हेअरकट खूप सुंदर केला आहे, खूप छान केला आहे. हे बघा माझा लूक कसा दिसतो आहे. त्यानंतर आम्ही थेट निघालो शालीमारला. शालीमारला एवढं दुपारी उन्हामध्ये सुद्धा गर्दी होती, खूप गर्दी होती, प्रचंड गर्दी होती. मग आम्ही शॉपिंग वगैरे केली आणि त्यानंतर मग डायरेक्ट आम्ही नेल्स आर्ट करायला गेलो. नेल्स आर्टच्या तिथे डायरेक्टली लाईट गेलेली होती. हे बघा, नेल्स आर्टचे तिथे डायरेक्टली लाईट गेलेली होती. तर हे बघा, त्यांचे चेहरे बघा, पूर्ण दिवसभर म्हणजे सकाळपासून आम्ही उभं आहे संध्याकाळपर्यंत. म्हणजे आता इथे अक्षरशः 8:30 वाजलेले होते आणि माझे नेल्स बघा किती सुंदर दिसत आहे. मग आम्ही माझं नेल्स आर्ट झालं आणि नंतर मग तिचे नेल्स वगैरे केले आणि त्या दोघींचे राहून गेले. मग आम्ही थेट स्टेशनला आलो. हे बघा कसे बसलेत ते लोक. स्टेशनला आलो, बॅगा वगैरे घेतल्या यांनी आणि समोरून लगेच पंचवटी आली. हे बघा, पंचवटी आल्यानंतर मग आम्ही डायरेक्टली ट्रेनमध्ये जाऊन बसलो. अरे दिवसभर आम्ही एवढं थकलो होतो ना, अक्षरशः असं वाटत होतं की आम्ही केव्हा बसणार तिथे ट्रेनमध्ये.